आपण प्रभूच्या महान नावाला धन्यवाद देऊया. आजच्या सकाळच्या समय मार्क शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि याचे वचन 1 ते 6 मधून आपण आजच्या या सकाळी आपण मननाचे काही महत्वाचे विचार आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. मी तो शास्त्र भाग या ठिकाणी वाचत आहे. नंतर तो तेथून आपल्या गावी आला व त्याचे शिष्य त्याच्या मागे आले. मग शाब्बात दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले व म्हणाले, याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? काय हे ज्ञान याला देण्यात आले आहे आणि याच्या हातून केवढी ही महत्कृत्य होतात. तो जो सुतार, जो मरियेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा व शिमोन यांचा जो भाऊ तोच हा आहे ना? आणि त्याच्या बहिणी येथे आपल्या बरोबर आहेत ना? असे ते त्याच्याविषयी अडखळले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, संदेष्टाचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या देशात, त्याच्या आप्तेष्टांत आणि घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो. त्याने थोड्याच रोग्यांवर हात ठेवून त्यांना बरे केले. याविषयी दुसरे कोणतेही महत्कृत्य त्याला तेथे करता आले नाही. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. मग तो शिक्षण देत गावोगाव फिरला. हा जो वाचलेला शास्त्र भाग आहे, या पवित्र शास्त्र भागामध्ये आम्हाला प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे या ठिकाणी त्याचं जे सेवेचं कार्य आहे, सेवेचे जे क्षेत्र आहे, त्याने जो केलेला एक प्रयत्न आहे, आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतो. आम्हाला या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी ज्यावेळेस तो नासरेत या गावामध्ये आला, नासरेत त्याचं स्वतःचं गाव, किंवा असं आपण म्हणूया, ज्यावेळेस आपण सर्वजण आपल्या ओळखीच्या गावी, ओळखीच्या ठिकाणी जातो आणि ओळखीच्या ठिकाणी गेल्यानंतर ओळखीचे प्रियजन, ओळखीचे कुटुंब, ओळखीचे घर आपलं त्या ठिकाणी जाणं बघून, ओळखून हे आपल्याविषयी आनंदित होतात. आपल्याविषयी त्यांना लक्षात येतं की आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत. प्रभू येशू ख्रिस्त याने एकूण 30 वर्ष त्या ठिकाणी एक व्यवसाय करत, एका कुटुंबामध्ये राहत त्याने त्या ठिकाणी घालवली होती. आणि कोणतं कुटुंब होतं ते? योसेफ आणि मरिया यांचं या ठिकाणी ते कुटुंब होतं. आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताची त्या गावामध्ये एक ओळख होती. आणि ही ओळख कोणत्या प्रकारे होती? आपण त्या ठिकाणी 3 प्रकारे त्याची ओळख या ठिकाणी यापेक्षा अधिक देखील आहे, परंतु 3 प्रकारे या ठिकाणी ओळख झालेली आम्हाला पाहावयास मिळते. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस तो त्या गावामध्ये पोहोचला, त्याने एक महत्वाचं भाग, एक महत्वाचं ठिकाण, एक क्षेत्र त्या गावामध्ये गेल्यावर त्याने जाताच निवडलेला आम्हाला पाहावयास मिळतं. कोणतं आहे? पहिली गोष्ट, तो आराधनालयमध्ये त्या ठिकाणी पोहोचला. आणि आम्हाला एक महान प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याच्या मागे जाणारे त्याचे जे शिष्य आहेत, यांच्या मध्ये असलेलं जे देवाच्या सेवेच्या संदर्भातलं जे कार्य आहे आणि त्याची जी ओढ आहे आणि त्या देवाला आराधना करण्याच्या संदर्भामध्ये घेतलेलं जे पाऊल आहे, त्या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळतं. परंतु आजच्या या सकाळच्या मननामध्ये हा महान प्रभू येशू ख्रिस्त एक कुटुंब केवळ नाही, तर त्या गावातले बरेच जण त्याला ओळखत होते. आणि म्हणून आजचा जो माझा विषय मननाकरता मी घेतलेला आहे, तो असा आहे, नासरेत येथील गावातील जे लोक आहेत त्यांनी त्यांची जी प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची आपल्या अंतःकरणामध्ये करून ठेवलेली जी ओळख आहे, त्या ओळखी संदर्भामुळे, त्या ओळखीमुळे काही अडकलेले आशीर्वाद,
आज आपण पाहणार आहोत. माझा विषय असा आहे, ओळखीमुळे अडकलेले आशीर्वाद. आणि बघा, मला या ठिकाणी पाहावयास मिळतं वचन 2 मध्ये, जे त्याला ओळखत होते, जवळजवळ 300 ते 400 लोकांचं हे गाव असेल. लोकवस्ती असलेलं हे गाव असेल. आणि या छोट्याशा गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या ठिकाणी उभं राहून आराधनालयामध्ये शिकवत आहे, तो शिकवत असताना आम्हाला पाहावयास मिळत आहे, त्याच्याविषयी त्यांनी हा प्रश्न केला. असं आपण वाचतो त्या ठिकाणी, की त्याचे भाषण ऐकून थक्क झाले व म्हणाले, याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? काय हे ज्ञान याला देण्यात आले आहे? आणि याच्या हातून केवढी हे महत्कृत्य होतात. नासरेत येथील गावातील लोकांनी आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची जी जुनी ओळख ठेवलेली होती, ज्या जुने समज आपल्या अंतःकरणामध्ये करून ठेवले होते, आणि आपल्याला पहिलंच पाहावयास मिळतं, पहिलं अडखळण या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळत आहे. ते त्याला म्हणाले की हे इतकं ज्ञान ह्याच्यामध्ये कुठून आले? त्याच्याविषयी ते थक्क झाले. ग्रीक भाषेमध्ये तो जो शब्द आहे त्याला स्कॅन्डेझिओन झंटा असं म्हणतात. म्हणजे एका छोटीशी ओळख, पूर्वकल्पना असल्यामुळे ते देवाविषयीचे एक महान ज्ञान आत्मसात करण्यामध्ये ते कमी पडले. आणि हे जे ओळख ठेवून त्याच्याविषयी असलेल्या महान गोष्टी ज्यावेळेस त्या ठिकाणी काही लोक ऐकत होते, असं म्हटलेलं आहे, ते थक्क झाले. त्यांनी आपलं अंतःकरण त्या देवाच्या महान गोष्टी ऐकून बदलू दिलं नाही, परंतु एका प्रश्नांनी त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी अडखळलं. हे ज्ञान याला कुठून? नीतिसूत्रे याच्या 1:7 मध्ये आम्हाला पाहावयास मिळतं, जे परमेश्वराचे भय धरतात, होय, त्यांच्या मध्ये त्या परमेश्वराच्या ओळखी संदर्भामध्ये ते अधिक उच्च आणि उच्च आणि उच्च पाऊल ते उचलत जातात. परंतु या ठिकाणी ते त्यांच्या पूर्व ओळखीमुळे ना, असं आपण म्हणूया, त्यांनी परमेश्वराचं भय त्यांच्या जीवनामध्ये नसल्यामुळे जे काही प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी सांगितलं त्याविषयी ऐकून ते थक्क झाले. परंतु त्यांनी प्रश्न केला, हे सर्व कोठून? त्या ठिकाणी त्यांनी प्रश्न केला की हे ज्ञान ह्याला कोठून देण्यात आलं? बऱ्याच वेळेस हे असे जे प्रश्न आहेत, असे जे विचार आहेत, कदाचित एखादा ओळखीचा, एखादा कदाचित त्यांचे जे जुनं पाप, जुना स्वभाव किंवा जुन्या काही गोष्टी ज्यावेळेस असलेल्या आमच्या नजरेसमोर येतात आणि आपण त्या ठिकाणी स्वतःला थांबवतो किंवा अडखळवतो, आणि परमेश्वराचा जो संदेश आहे किंवा प्रभू येशू ख्रिस्ताने आराधनालयामध्ये जो संदेश दिला, त्या संदेशाने त्यांनी स्वतःचं परिवर्तन होऊ न देता त्या ठिकाणी ते अडखळले. पहिलं अडखळण्याचं भाग किंवा विचार या ठिकाणी आपण पाहिला. आपण जाऊया दुसऱ्या महत्वाच्या विचाराकडे. वचन 3 मध्ये असं लिहिलेलं आहे, ते म्हटले, जो सुतार, जो मरियेचा मुलगा. दुसरं अडखण आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतं, की त्यांनी त्याच्या एक अशी ओळख त्यांच्या अंतःकरणामध्ये होती, की हा तर एक सुतार आहे, हा तर एक कारपेंटर आहे. एखादा सुतार किंवा एखादा जो कारपेंटर आहे, त्याच्या ओळखीच्या संदर्भामध्ये कदाचित ते पुटपुटले असतील, अरे आपल्या घरी काही वर्षांपूर्वी आलेला हा, यानेच काही अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी केलं असेल. परंतु हा इतकं चांगलं कसं काय बोलू शकतो? ह्याच्यामध्ये हे ज्ञान कुठून आलं? ह्याला तर हे शक्यच नाही, हे तर अशक्य आहे. का आज कोणता एखादा असा एखादी अशी जुनी ओळख त्या व्यक्तींच्या संदर्भामध्ये, किंवा आपण या ठिकाणी स्पष्ट करूया, प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भामध्ये देव त्याचा उपयोग करत आहे. देव येणाऱ्या दिवसांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती एका विशेष उद्देशाने तो घेऊन जाणार आहे.
आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा एक महत्वाचा संदेश या ठिकाणी आम्हाला पाहावयास मिळत आहे. स्वतःच्याच गावामध्ये लोक अडखळलेले आहेत. दुसरं कारण काय? जो सुतार, एक अशी जुनी ओळख. अंतःकरण हळूहळू अविश्वासाने ग्रासलं गेल्यामुळे, अंतःकरण अविश्वासाच्या त्या काही अशा ढगांमुळे की जे स्वतःला प्रभू येशू ख्रिस्ताचा जो आशीर्वाद किंवा देवाकडून येणारा जो आशीर्वाद आहे त्या ठिकाणी त्यांनी स्वतःहून मान जणू काही थांबवून घेतला. आपण जाऊया तिसऱ्या महत्वाच्या गोष्टींकडे. तिसरी महत्वाची गोष्ट, ते असे पुटपुटले, जो मरियेचा मुलगा. एखाद्या कुटुंबातील जी एखादी मोठी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीचा उल्लेख ओळखीच्या संदर्भातून नेहमी केला जातो ना. त्या व्यक्तीचं नाव घेतलं जातं आणि तो लक्षात राहतो. आणि मी असा विश्वास ठेवतो, योसेफ त्यावेळेस मरण पावला असेल आणि म्हणूनच त्या कुटुंबाची ओळख हा जो मरियेचा मुलगा ना, त्या ठिकाणी असे ते करत असेल. एखाद्या विधवा स्त्रीच्या संदर्भामध्ये त्यांनी स्वतःला एक अशी ओळख आपल्या अंतःकरणामध्ये त्यांनी करून ठेवली होती की त्याच्यामुळे त्यांचे आशीर्वाद जणू काही थांबले, अडखवले. एक असं बायबलचं सत्य, एक डॉक्टरीने आम्हाला या ठिकाणी कळतं की देव कोणत्याही प्रकारे जबरदस्ती करत नाही. आम्ही मनुष्यच देवाचे हात जणू काही काय करतो, थांबवून ठेवतो. आमच्या जीवनात येऊ देणाऱ्या आशीर्वादांना आम्ही वाहू देत नाहीत. आज आमची अशी कोणती पूर्वकल्पना किंवा ओळख आहे की ज्यांच्यामुळे हे आशीर्वाद थांबले आहेत काय? आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये एका उच्च पातळीवरती त्याच्याविषयीचे गुणगान, जसं आज आपण सुंदरशा गीतातनं गायलं, तारीफ करो तारीफ, मिलकर करो सारे तारीफ. होय, तो एक मोठ्या योग्यतेचा असा महान प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून आपण या नासरेत गावातील लोकांसारखे होऊ नये. आपण या नासरेत गावातील कुटुंबांसारखे आपण होऊ नये. आपण या नासरेत गावातील पती पत्नींसारखे किंवा त्या लेकरांसारखे आपण होऊ नये की जी काही जुनी ओळख किंवा जे काही जुने समज, जुन्या विचारांमुळे आज आपण आपल्या जीवनात येणारे आशीर्वाद आपण या ठिकाणी थांबू नये. ज्यावेळेस हा विचार या ठिकाणी मी करत होतो, प्रभू येशू ख्रिस्त याच्या बाबतीमध्ये स्वतःहून 4थ्या वचनामध्ये असं म्हणाला, येशू त्यांना म्हणाला, संदेष्टांचा सन्मान होत होतो नाही असे नाही. आणि मग त्या ठिकाणी त्याने 2 ते 4 ठिकाणी उदाहरणं त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि म्हणून वेळेकडे पाहता आम्हाला जुन्या करारातील एक सर्वश्रेष्ठ उदाहरण आम्हाला मोशेचं आढळतं ना. इस्रायल लोकांनीच मोशेची ओळख मोशेने त्या ठिकाणी देऊन देखील इस्रायल लोकांनी त्याला कित्येकदा नाकारलं. परंतु तरी देखील हा मोशे 20 लाखापेक्षा अधिक त्या ठिकाणी काय करत आहे, आम्हाला तो त्या ठिकाणी तो सेवेकरता उपयोगी आणि देवाचा उद्देश तो पुढे घेऊन जाताना आम्हाला पाहावयास मिळत आहे. आम्हाला पाहता येतं एक योसेफाचं कुटुंब देखील ना, याकोब आणि योसेफ आणि मग त्याचे ते भाऊ. योसेफाला ज्यावेळेस प्रथम दर्शन झालं स्वप्नातनं, एक संदेश जणू काही तो सांगत होता आपल्या कुटुंबामध्ये. परंतु त्या भावांनी काय सांगितलं, काय ओळख केली, अरे हा तर तोच ना स्वप्नदर्शी ना. हा, ते अडखळले. ते आपल्या अंतःकरणातील त्या चुकीच्या विचारांमुळे त्या ठिकाणी जणू काही देवाचा कार्य जे त्यांच्या जीवनामध्ये होतं ते थांबवलं. परंतु देव त्या ठिकाणी थांबला नाही. आणि आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे, प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे, संदेष्टांविषयी देखील असंच झालं. आम्हाला इर्मया संदेष्टाविषयी देखील वाचता येतं. वेळ नाही म्हणून आपण त्या वचनाकडे वळत नाही. त्याच्याविषयी देखील त्यांनी असेच म्हटले आणि त्याला जणू काही थांबवले, परंतु तो त्या ठिकाणी थांबला नाही. जो देवाचा संदेश आहे तो त्या ठिकाणी तो देत राहिला. आपण या ठिकाणी हे विचार घेऊन थांबत असताना प्रभू येशू ख्रिस्त याने काय केलं, वचन 5-6 मध्ये आम्हाला पाहावयास मिळत आहे. असं लिहिलेलं आहे, त्याने
थोड्याच रोग्यांवरती हात ठेवून त्यांना बरं केलं. का बरं हे त्या ठिकाणी मुद्दामून त्या ठिकाणी लिहिलेलं गेलेलं आहे. होय, थोड्याच लोकांवर ना. असं लिहिलेलं आहे की तो बरेचसे महत्कृत्य त्या ठिकाणी करू शकला नाही. आणि जरी त्या ठिकाणी हे तो का करू शकला नाही, आणि तिसरं महत्वाचं अडखळण, आपल्या हृदयामध्ये तो ठेवलेला अविश्वास. होय, ह्या अविश्वासामुळे ते स्वतःला त्यांनी जणू काही त्या ठिकाणी थांबवलं. स्वतःला जणू काही त्या देवाचे येणारे आशीर्वाद आहेत त्यांनी जणू काही थांबवून घेतलं. आपण या ठिकाणी थांबत असताना प्रभू येशू ख्रिस्त थांबला नाही, परंतु असं लिहिलेलं आहे, तो गावोगावी तो शिक्षण देत फिरू लागला. होय, आज देवाने आपल्या जीवनामध्ये ज्याही गोष्टींकरता आपल्याला निवडलेलं आहे, ते जे कार्य आहे ते लोकांच्या एका अशा अडखळणामुळे न थांबवता ते सातत्याने करत राहणं आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतं. आज आपण या ठिकाणी थांबूया आणि आपण या विचारातनं हे समजून घेऊया. आमच्या जीवनातले, आमच्या हृदयातले, आमच्या विचारातले असे कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आज आपण दुःखी आहोत, आज आपण कष्टी आणि भाराक्रांत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, मजकडे या. परंतु आपण त्याकडे न जाण्याच्या अगोदर जसे हे नासरेतकर अडखळले, अरे ह्याला हे ज्ञान कसं काय मिळालं, हा तर सुताराचा मुलगा, अरे हा तर एका विधवेचा, एका मरियेचा मुलगा, अरे ह्याचे जे भाऊबंद आहेत हे तर हेच ना, मग हे सगळं काही याला कुठून? कृपया करून येणाऱ्या दिवसांमध्ये आज आपण कोणत्याही अशा एखाद्या विचाराने आपण स्वतःला थांबवलेलं आहे का? प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हाकरता आमच्या सर्व ह्या गृहीत धरलेल्या गोष्टींना आज तो आम्हाला सहाय्य करावयास तयार आहे. तो उपलब्ध झाला, तो त्या गावामध्ये उपलब्ध झाला. त्याने एक वेगळा वेळ काढला आणि त्या ठिकाणी तो पोहोचला. आपण या ठिकाणी थांबत असताना आज प्रभू येशू ख्रिस्ताला, जसं पेतराने आपल्या नावेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला येऊ दिलं आणि कार्य करू दिलं, आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या कुटुंबामध्ये, प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या घरामध्ये कार्य करण्यास आपण त्या ठिकाणी काय करूया? संधी देऊया. या ठिकाणी आपण थांबूया आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण सहाय्य मागूया. बघा, ते शिष्य देखील एक दिवशी ज्यावेळेस लहान मुलं त्या घोळक्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत होते, आम्हाला ते उदाहरण आठवतं. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, लहान बालकास मजकडे येऊ द्या. शिष्य देखील आपल्या अंतःकरणामध्ये ना त्या लहान लेकरांविषयी असा समज करत होते की ह्यांना ही आवश्यकता कशाला आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आपल्या जवळ येऊ दिलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद दिला. प्रभू करो येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मंडळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त एक सुंदरसं कार्य करावयास तयार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला हे कार्य आपलं हृदय बदलून करू देऊया. कारण की प्रभू ज्यावेळेस हे सुंदरसं कार्य करतो, होय, प्रभू आमच्या जीवनामध्ये ते महत्कृत्य आवर्जून करून त्याचे आशीर्वाद वाहू देत आहे. प्रभू करो या वचनाने तुमचं आणि माझं सहाय्य करो. प्रभूच्या नावाला धन्यवाद.